आज आपण नांदेडच्या अशा एका प्राचीन मंदिरात गेलतो, ते कुठं सांगतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आपल्या कॉलेजला सुट्ट्या असल्यामुळे रूमला बसून लईच कंटाळा येत होता, म्हणून आमचं ठरलं की नांदेडच्या विष्णुपुरीतील काळेश्वराच्या दर्शनाला जायचं। मग काय पायी पायी चालतच आम्ही निघालो। नांदेड लातूर हायवे पासून हे मंदिर फक्त 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर आहे। मग थोड्या वेळात मंदिराजवळ पोहोचलो। इथल्या पार्किंग मधल्या गाड्या बघून तर वाटत होतं आज गर्दी खूपच आहे। पोहोचल्यावर सगळ्यात पहिले तर आपले चप्पल बाहेर काढून ठेवले। मंदिराचा परिसर तर एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसत होता। मग दर्शनासाठी मंदिरात गेलो आणि सगळ्यात पहिले आपल्या नंदी महाराजांचं दर्शन घेतलं। मग महादेवाच्या दर्शनासाठी रांगेत थांबावं लागलं। आपल्या काळेश्वराच्या सुंदर अशा मूर्तीचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो की तेवढ्यातच गंगेच्या आरतीचा टाइम झाला होता। मग गंगा आरतीसाठी आम्ही घाटावर गेलो आणि आरतीसाठी भाविकांची पण गर्दी खूपच झाली होती। आरती झाल्यावर आम्ही मंदिराच्या मागच्या घाटावर बसण्यासाठी गेलो होतो। मागच्या बाजूने मंदिर आणि आपल्या गोदावरी नदीचा नजारा तर एकच नंबर दिसत होता बघा। आणि तुम्हाला पण इथे नदीचा आनंद घ्यायचा असेल तर इथे होडीची पण सोय आहे। आणि इकडे मंदिराच्या समोरच आपल्या नांदेड मधील पहिलंच केबल ब्रिज बनले। या ब्रिज मुळे तर काळेश्वरची सुंदरता अजूनच वाढले। आपल्या भावना पण व्हिडिओ मध्ये घेऊन आपण वापस निघणार होतो, पण इथलं वातावरण एवढं भारी होतं की इथून जायचं काय मनच करत नव्हतं। मंदिराचं सौंदर्य एवढं बघत बसलो की आपल्याला वापस जायला पार अंधारच पडला होता।